ओबीसी मध्ये देखील आरक्षण बचाव मोहीम सुरू झालेली आहे. 5 दिवसापासून कीर्तनवाडी या गावामध्ये जे बीड आणि नगर या सीमावर्ती भागामध्ये आहे त्या ठिकाणी सुरू झाले. विशेष म्हणजे जरांगे पाटील जे आंदोलन करतायत यांच्या मूळ गावापासून अगदी हकेच्या अंतरावर हे गाव आहे. या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणावर आंदोलक जे आहेत ते आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत. 5 दिवसापासून प्रल्हाद बालासाहेब कीर्तने हे आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाकडे सरकार प्रशासनानं पाठ फिरवल्याचा आरोप देखील होतोय. मी सध्या कीर्तनवाडीत आहे, त्यांच्याकडून थेट जाणून घ्या नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांची मागणी आहे. गेली 5 दिवसापासून तुम्ही इथं आंदोलन करताय, उपोषणाला बसला आहात, काय म्हणणं आहे? प्रशासन आले का, सरकार आले का? तुमची मागणी काय आहे नेमकी? आमची मागणी अशी आहे की आमच्या ताटातलं घेऊ नका, तुम्ही स्वातंत्र्य आरक्षणासाठी लढा, परंतु आमचं मागू नका. यासाठी आमची एवढीच मागणी आहे. बस. काय नेमकी मागणी आहे? की आमच्या ओबीसी मध्ये येऊ नका आणि सगळे सोयरे यांना जे तुम्ही कुणबी प्रमाणपत्र वाटतायत ते तात्काळ बंद करावेत, नाहीतर अधिवेशन आम्ही चालू देणार नाही. आमचं उपोषण असं चालू राहील. तर गेली किती दिवस केव्हापासून तुम्ही आंदोलन करताय? आणि जरांगे पाटलांचं जवळच गाव आहे, जरांगे पाटलांच्या मागणीला तुमचा विरोध आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे? जरांगे पाटलाच्या मागणीला माझा विरोध नाही, एकाच मागणीला विरोध आहे. स्वातंत्र्य आरक्षणासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे, परंतु आमच्या ओबीसी मध्ये येऊन जर त्यांना आमचं खायचं असेल तर याला मात्र आमचा नक्की विरोध आहे. आणि जे सगळे सोयऱ्याचा हा प्रश्न आहे तोही तात्काळ त्याच ठिकाणी स्टॉप करून त्याला स्थगिती देण्यात यावी. आता 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये पुढची भूमिका काय असेल तुमची? जोपर्यंत हा निकाल लागत नाही, आमच्यावर जो अन्याय होतो याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण चालूच आहे, बंद होणार. ओबीसीचे नेते देखील उपोषणाला भेट द्यायला आलेले आहेत, पाठिंबा द्यायला आलात. काय तुमचं मागणी आहे आणि तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे यानंतर? नाही, भूमिका अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. ओबीसीच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण मिळवणं ही सगळ्यांची भूमिका आहे. आणि सरकारची ही दुटप्पी भूमिका. सरकार एका बाजूला ओबीसीला चॅनलच्या माध्यमातून सांगतं की ओबीसीच्या आरक्षणामधून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. या भूमिकेचा आम्ही पाठिंबा देतो या भूमिकेला. परंतु इकडं रोज 5-50 हजार लाख सर्टिफिकेट रोज कुणबीचे निघले जातात. त्या सर्टिफिकेटचा हेतू काय? ते सर्टिफिकेटचा आधार काय? त्या सर्टिफिकेटला काय म्हणायचं? कुणबी म्हणजे ओबीसी आहेत का नाही? त्यांना जे कुणबीचे सर्टिफिकेट दिले जातात ते ओबीसीतून आहेत का नाही? आणि जर आहेत तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही असं स्टेटमेंट का देता? अशी या ओबीसीची दिशाभूल का करता? मराठा आणि ओबीसी मध्ये वाद का लावता? त्याच्यामुळं आज या ठिकाणी प्रल्हाद कीर्तनेने उपोषण चालू केलंय. मी त्यांना भेटण्यासाठी आलो, भेट देण्यासाठी आलो की बाबा काय चाललंय नेमकं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं होत असताना आज या ठिकाणी एक ओबीसीचा कार्यकर्ता ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी या ठिकाणी कीर्तनवाडीमध्ये उपोषण चालू आहे. गेली 5 दिवस झालं या उपोषणाकडे प्रशासकीय लोकांनी बिलकुल 100% पाठ फिरवली. कलेक्टर नाही, तहसील नाही, एसडीएम नाही, शासनाच्या माध्यमातला एकही माणूस आजपर्यंत इथं आला नाही. आणि एका बाजूला मराठा समाजाचं आरक्षणाचं ज्यावेळी उपोषण केलं जातं त्या ठिकाणी शेकडो अधिकारी असतात आणि या ठिकाणी एक अधिकारी येऊ शकत नाही. हा महाराष्ट्रातला ओबीसी दुधखोळा नाही, या महाराष्ट्रातल्या ओबीसी हुशार झालेला आहे. आज जरी बोलत नसेल तर वेळेला नक्की सांगेल हा ओबीसी काय आहे. त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण बाधित ठेवून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता. आणि कीर्तने प्रल्हादरावला मी बोललो की बाबा उपोषण करून हा जमणार नाही, विषय कुठेतरी मिटला पाहिजे. पण त्यांची भूमिका आहे, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्या म्हणतात की नाही, कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाचं क्लिअर झाल्याशिवाय मी उठत नाही. कीर्तनवाडी गावचे गावकरी माझ्यासोबत आहेत. 5 दिवसापासून आंदोलन करत आहेत ते. त्यांची तब्येत कशी आहे? तुमची पुढची काय गावकऱ्यांची भूमिका? आज 14 तारखेपासून आजपर्यंत त्यांनी कुठेही पाणी घेतलं नाही, काहीच केलं नाही. आणि विशेष म्हणजे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील जे प्रशासन आहे कुठेही यांच्याकडे लक्ष देत नाही. परंतु जर भविष्यात आमचे प्रल्हादजी कीर्तने साहेब यांना जर भविष्यात जर काही दुखापत झाली किंवा काही आजारी पडले किंवा काय झालं तर याला पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील. भलं ते तालुक्यातून असो तर महाराष्ट्र सरकारपर्यंत पूर्ण प्रशासन जबाबदार राहील.
आणि विशेष म्हणजे जे कुणबीचा ओबीसी मध्ये कुणबी सर्टिफिकेट जे वाटप करण्याचा जो कार्यक्रम चालू आहे, त्यांना मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच विनंती आहे की कुणबी हे कुठली जात आहे का कुठला धर्म आहे हे त्यांनी एकदा पूर्ण स्टेजवरती त्यांनी लाईव्ह येऊन सांगावं की ही जात आहे. कुणबी म्हणजे एक शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग जर कुणबी असेल तर महाराष्ट्रातील टोटल शेतकरी बांधवांना ओबीसीत घालायचं का यांना, हा माझा डायरेक्टली मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न आहे. आणि आमच्या ओबीसी मधल्या आरक्षणाला जर धक्का लागला तर निश्चितच ओबीसी आज जागा होत चालला आहे. ज्या वेळेस आमचा जरांगे पाटलांना हो किंवा मराठा समाजांना हो त्यांच्या गोरगरीब लेकरा बाळांना निश्चितच न्याय भेटावा अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो, भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. परंतु आमच्या गोरगरीब लोकांच्या ताटातून जर खायचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ओबीसी समाज निश्चितच रस्त्यावर उतरून स्वतःच्या रक्ताचा स्वतः सडा टाकायला आम्ही तयार आहोत. आणि मी सांगतो जर प्रशासन जर 20 तारखेपर्यंत जर आमच्या प्रल्हाद कीर्तने साहेबांना न्याय भेटला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जर याची दखल घेतली नाही तर निश्चितच आम्ही आमच्या स्वतःचा रक्ताचा सडा येत्या 21 तारखेला तुम्हाला खरोडी कासार येथे निश्चितच केलेला दिसेल आणि याला जबाबदार पूर्ण प्रशासन राहील. एकूणच आक्रमक भूमिका आहेत दोन्हीकडे. उपोषण करते आंतरवली सराठेला उपोषण सुरू आहे, त्यानंतर आता कीर्तनवाडीत देखील उपोषण सुरू आहे. त्यामुळे आता हे उपोषण सरकार या दोन्ही उपोषणाकडे कसं पाहतं आणि ओबीसी समाजातलं जे आरक्षण बचाव मोहीम आहे या निर्णयाकडेही किंवा या आंदोलनाकडेही सरकार कसं पाहतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.